जय श्रीराम. तर आज आपण मग गोल्डचं अनालिसिस करूया. जर आपण मंथली टाइम फ्रेमवर बघायला गेलो तर मार्केट फुल बुलिश आहे. वीकलीवर बघायला गेलो तर मार्केटमध्ये एक डोजी टाइप कॅन्डल बनली आणि ती बनल्या कुठं ही महत्वाचं. ती बनल्या ऑल टाइम हायला. ऑल टाइम हायला एक डोजी कॅन्डल बनल्या. डोजी म्हणजे रिव्हर्सल, पण डोजी म्हणजे कंटिन्युएशन पण असते. का तर ती डोजी बनते कुठं ही पण महत्वाचं असते आणि त्याच्यानंतरची कॅन्डल ही खूप इम्पॅक्ट करते त्याच्यावर. जर डेलीत आपण बघितलं तर काल आपण डिस्कस केलं होतं की मार्केटमध्ये एक डोजी कॅन्डल बनू शकते आणि एक सेलिंगला आपल्याला भेटू शकते. तर काल एक सेल प्लॅन आम्ही केला त्याला 25 पाशी आणि 100-120 पिप्सला काढून टाकले. आता जर आपण बघितलं तर मार्केट हायर हाय बनवतच वर निघाल्या, पण ह्या हायर हायला जो हा रेजिस्टन्स आहे, म्हणजे एक मिनिट, मार्केटमध्ये मार्केट ग्रीन कॅन्डल इथे येऊन थांबली, त्याच्यानंतरची डोजी कॅन्डल इथंच येऊन थांबली आणि त्याच्यानंतरची रेड कॅन्डल तिथूनच खाली पडल्या. म्हणजे ह्या 3 कॅन्डलनं कन्फर्मेशन दिले की हा रेजिस्टन्स ऍक्ट होऊ शकतोय 25-1400 लेवल. त्याच्यानंतरची ग्रीन कॅन्डल आहे ती पण इथने बोलू शकते, तो इथंच येऊन थांबले. पण कालच्या कॅन्डलनं ह्या सगळ्यांचा ब्रेकआउट दिलेला, ब्रेकआउट देऊन वर गेलेला. पण जर आपण वीकलीमध्ये बघितलं तर वीकलीमध्ये मार्केट हाफ वीक ट्रिगर करून खाली आले. म्हणजे फुल वीक केल्या तशी, म्हणजे हाफ वीकच्या थोडं वर हाफ वीक ट्रिगर करून मार्केट खाली आले. आणि जर डेलीत आता आपण बघायला गेलो तर हा जर रेजिस्टन्स होता तर ह्या रेजिस्टन्सचा एक ब्रेकआउट देऊन मार्केट खाली म्हणजे फेकआउट झालेला आहे. आता ह्याला मार्केट रिटेस्ट करून खाली येतंय का, का जी ही बाईंग आले ह्या बाईंगचं सॉरी ह्या बाईंगला ही 0.5%चा जो एरिया आहे तिथून एक लोअर टाइम फ्रेमला हायर हाय पॅटर्न म्हणून वर जाते ही बघायला पाहिजे. का तर आजचा सिनेरिओ असा आहे की दोन्ही साईडला मूव्ह येऊ शकतात. का तर ही कॅन्डल क्लोज झालेली नाही अजून. ही कॅन्डल खाली रिटेस्ट येऊन पण वर जाऊ शकते. म्हणजे क्लोजिंग महत्वाची आहे आजची कॅन्डलची. जर क्लोजिंग खाली झाली तर मार्केटमध्ये काइंड ऑफ जर बघायला गेलं तर आपण मिनिट जर बघायला गेलो तर मार्केटमध्ये काइंड ऑफ असा पॅटर्न बनू शकतोय का, डबल टॉप चान्सेस आहेत. त्यासाठी आजची क्लोजिंग महत्वाची आहे. आजची क्लोजिंग कशी होत्या ती महत्वाची आहे. का तर ही 2 कॅन्डल ज्या ग्रीन पडल्यात त्याला पण आपण इग्नोर करू शकत नाही. का तर बाईंग फुल प्रेशरनं बाईंग आलं इथून. जर आपण 4 आवर मध्ये बघायला गेलो तर 4 आवर मध्ये जर आपण फिप ड्रॉ केली तर मार्केट एक्झॅक्टली 38% पाशी आणि ईएमएला म्हणजे ईएमएच्या खाली आहे. आता ही 4 आवरची कॅन्डल क्लोजिंग कशी देत आहे ती महत्वाचं आहे. मग असे आपण तो सपोर्ट बघितलेला, तसाच हा एक रेजिस्टन्स आहे ज्याला मार्केट रेजिस्टन्स ऍक्ट करत आहे. त्याच्यानंतर मार्केटनं ब्रेकआउट दिला, नंतर सपोर्ट ऍक्ट करायला लागलं, त्याच्यानंतर मार्केट खाली आलं, रेजिस्टन्स ऍक्ट करायला लागलं. आता मार्केट एक्झॅक्टली त्याच पॉईंट पाशी सपोर्ट ऍक्ट करत आहे आणि तोच एरिया मार्केटचा 38%चा एरिया. आता आपल्याला इथं दोन्ही सिनेरिओ मध्ये बघावं लागला. डेलीचा ईएमए कुठे आहे बघा, हा डेलीचा ईएमए खाली आहे. दोन्ही सिनेरिओ मध्ये बघायला लागेल की आता इथून एक बाईंग मुवमेंट पण येऊ शकते आणि मार्केट खाली पण येऊ शकते. म्हणजे इथून एक थोडं खाली किंवा हायर हाय असं स्ट्रक्चर बनवून वर पण जाऊ शकते, किंवा इथून थोडं इथून फॉल येऊन रिट्रेस होऊन असं पण येऊ शकते. तेच बघायला पाहिजे आता कुठून मार्केट कसं रिॲक्ट करते हे महत्वाचं आहे. का तर आजचा सिनेरिओ म्हणजे असं थोडं दोन्ही साईडला आपण प्लॅन करू शकतो की हा एक साईड असं धरून बसू शकत नाही. जर आपण आता मार्केटमध्ये 1 आवर मध्ये बघितलं तर मार्केट हायर हाय आता जो मी तुम्हाला म्हणत होतो ती बघा,
कसं कसं वर्क झालंय. बघा, मार्केटमध्ये इथून एक बाईंग मुवमेंट आली, ही रिट्रेसमेंट नाही केली, इथपर्यंत मुवमेंट आली. आता जी ही कॅन्डल बनल्यात, म्हणजे मार्केटचा इथं ट्रेंड काय होता, हायर हाय बनवत मार्केटवर निघालेलं, नंतर लो बनला पहिला, त्याच्यानंतर लो बनला आणि मार्केट फॉल झालं. फॉल झालं, पण मार्केटनं एक्झॅक्टली म्हणजे काय म्हणायचं, मार्केटनं सिब लेवलच्या खाली तर ही नाही दिली क्लोजिंग. क्लोजिंग कुठे दिली 0.50च्या वर, आणि ही जी क्लोजिंग म्हणजे जिथून रिट्रेसमेंट केली तिथं मार्केटचा प्रिव्हियस रेजिस्टन्स होता, तिथूनच मार्केटने एक मुवमेंट दिला. आता इथं लोअर टाइम फ्रेमला स्ट्रक्चर बघा काय झालंय, तर हायर हाय बनायला लागलेलं इथं 30 मिनिटला. तसंच जर आता आपण इथं बघायला गेलो तर हा पण सिनेरिओ तसाच होऊ शकतोय. इथं एक स्ट्रक्चर आपल्याला जर दिसलं इथं 38 किंवा खाली 50 पाशी की हायर हायचं, तर आपण एक बाईंग प्लॅन करू शकतो. पण वरनं जी सेलिंग येते त्याला पण आपण अवॉइड करू शकत नाही. त्याच्यामुळं बाईंग जरी केलं तरी टार्गेट थोडंसं छोटं राहील. इथं बघा हायर हाय बनवत मार्केट वर निघाले, इथं पहिला लो बनलाय, त्यानंतर लो बनला आणि मार्केट फॉल झालं. पण फॉल येऊन थांबलंय कुठं, तर प्रिव्हियस सपोर्टला. पण मार्केटनं हा त्याचा प्रिव्हियस लो जो होता तो ब्रेक केलाय, म्हणजे जी हायर लो बनवत वर निघालेला तो लो ब्रेक केलाय. पण मार्केटला 38%चा एरिया, इथं एक फेक ब्रेकआउट सिनेरिओ पण होऊन मार्केट खाली, म्हणजे सॉरी फेक फेक ब्रेकआउट म्हणतोय मी, पॅटर्न लिक्विडिटी असं पण होऊ शकतंय का, तर ही हेड अँड शोल्डर टाईप दिसतोय, एक्झॅक्टली दिसत नाही पण थोडंसं तरी. तर असा एक सिनेरिओ आहे की जो जर आपण परत एकदा फिब लावली, एक लेवल येते जी की अनवॉन्टेडची लेवल आहे. अनवॉन्टेड कॅन्डल आहे. बघूया इथपर्यंत मार्केट कसं हायर हाय बनवते किंवा काय स्ट्रक्चर बनवते, त्याच्यानुसार आपण एंट्री प्लॅन करू. 15 मिनिटात जर आपण बघायला गेलो तर एक स्ट्रक्चर बनायला लागले हायर हायचं. बघूया कुठून प्लॅन करू आपण. थोडंसं एक हायर आहे, इथं हायर हायचं स्ट्रक्चर बनायला लागले, इथून डायरेक्ट आपण प्लॅन करू शकत नाही. एक मुवमेंट येऊ द्या, त्याच्यानंतर थोडे रिट्रेसमेंट येऊ द्या, मग आपण प्लॅन करू. टार्गेट छोटंसं राहील, 100-120 पिपचं किंवा 100 पिप्सचं राहील. तर असं आपलं वर्ल्डमध्ये प्लॅनिंग आहे. बघूया काय होते. फॉल आला तर फॉलच्या रिट्रेसमेंटला वेट करून न्यूयॉर्कला आपण ट्रेड घेऊ, त्याच्यात काही ट्रेड घेणार नाही. थँक्यू.